रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा कोणीही नव्हतं पाठीशी तेव्हा रवी राणा होता पाठीशी. विसरलात का बच्चू कडू म्हणून? हॉस्पिटलमधला तुम्हाला भेटीला आलेले आहेत रवी राणा. हां, ते मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो. त्या पोस्टमध्ये टाकता येतं. रिडालॉसमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला. हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही. तुमची जे भाषा आहे ना, आज नवनीतजीला पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असतात? रवी राणाचा आहे. त्यांची जी भाषा आहे, कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती. या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे. तिसऱ्या नंबरवर जाईल. 1-1.5 लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, रवी राणा हे मुद्दाम करत आहेत त्यांना पाडण्यासाठी? ते मला नाही पाहता येईल असा, म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळंच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीतजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली आणि एखाद्या शब्दानं माणसाला घरी बसवते, तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था, त्याचं मूळ कारण रवी राणा आहे. भाऊ, आज प्रकाश आंबेडकर देताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नसल्याचंही कुठंतरी बोललं जात आहे. मला असं वाटते का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतं. कुठं काँग्रेसला विश्वासात घेऊन बळवंताची उमेदवारी झाली, कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी, तर कार्यकर्त्याचे विचाराविरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना. त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे. पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडाच लागते आणि त्याच्यामुळं जी अरेरावी जे पक्ष नेत्यांची असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम. ते आता दिसत आहे तुम्हाला. हो, पहिल्या टप्प्याचं जे मतदान धक्का भेटला. वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी करत बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला आहे. कसं पाहता या सगळ्याचं? मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हाप्रमुखाचे गाव स्तरावर होईल हा आखरी संशोधनाचा विषय आहे. आणि दोन्ही उमेदवार म्हणजे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं, काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे, तर त्याचा फटका काही ना काही तर बळवंत वानखडेला पडणार, बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार. आखरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी अवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे. या तोच प्रश्न होता पहिले. हो, ते तुमचे उमेदवार आहेत दिनेश गुप आणि त्यांच्यावर गंभीर आरोप रवी राणांनी केलेले आहेत. जुवा खेळतात, दारू पितात, जाहीर सभेत आरोप केले. कसं पाहता? वाटतं राणानं इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये. कसं आहे, ज्याचं घर मातीचं असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नये. दिनेश भाऊ जुवा खेळतोय, दारू पितं, अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर पेतांनाच दिसतं डायरेक्ट. समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे. राणानं पातळी सोडू नये. शेवटचे 4-5 दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं. आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल.